ओके. सो आज आपण स्टॅडप्रोमध्ये मूव्हिंग लोड एनालिसिस कसं करायचं ते चेक करणार आहे. सो मूव्हिंग लोड म्हणजेच काय? सो लेट्स अझ्युम आपण एक एक्झाम्पल घेतोय. समथिंग आपल्याकडे एखादा गॅन्ट्री गर्डर आहे याप्रमाणे आणि त्यामध्ये त्याच्या एका बाजूला आपण सपोर्ट अप्लाय करतोय. सो एका बाजूला फिक्स सपोर्ट घेऊया आणि दुसऱ्या बाजूला पिन सपोर्ट आपण इथे अप्लाय करणार आहे. ओके. सो इथे एक सपोर्ट घेतलाय आणि त्यानंतर इथे आपण एक सपोर्ट घेतोय याप्रमाणे. ओके. सो हा सपोर्ट जो असणार आहे तो आपला फिक्स सपोर्ट असणार आहे. हा पिन सपोर्ट असणार आहे आणि इथेच आपण गॅन्ट्री हा जो काही बीम आहे हा गॅन्ट्री बीम म्हणून कन्सिडर करतोय. ओके. याप्रमाणे. आता इथेच आपण कन्सिडर करूया की गॅन्ट्रीचे दोन जे काही रोलर्स आहेत ते रोलर्स इथे आपण ठेवलेत समथिंग या प्रकारे. ओके. सो असं काहीतरी आपण इथे लोड कन्सिडर करतोय ह्या रोलर्सवर. ओके. आणि यामधलं जे काही डिस्टन्स आहे हे टोटल बीमचं डिस्टन्स, हे डिस्टन्स आपण 10 मीटर कन्सिडर केले 10 मीटर. आणि हे जे काही दोन रोलर आहेत ह्या दोन रोलर मधलं जे काही डिस्टन्स आहे ते आपण कन्सिडर करतोय 0.2 मीटर्स. ओके. याप्रमाणे. सो हे झालंय ते कन्सिडर. सो हे आपलं सगळं ॲझम्पशन आपण कन्सिडर करणार आहे. तर आपण ॲझ्युम काय करतोय की आपल्याकडे 10 मीटरचा एक बीम आहे आणि त्या बीमवर ओके 2 रोलर आहेत आणि त्या 2 रोलरमध्ये जे काही गॅप आहे तो 0.2 मीटरचा आहे आणि त्या रोलरवर 50 किलो न्यूटनचा लोड अप्लाय केला जातोय. सो तो आपण इथे चेक करू शकतो. ओके. याप्रमाणे. आता इथेच जर आपण कन्सिडर केलं तर आपल्याला 2 सपोर्ट कंडिशन दिल्यात. एक आहे फिक्स आणि सेकंड आहे पिन. आता यामध्ये मॅक्सिमम जो काही मोमेंट येणार आहे, तो कुठे येणार आहे, तो जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल किंवा शिअर फोर्स मॅक्सिमम कुठे येतो ते कॅल्क्युलेट करायचा असेल, तर आपल्याला तो कॅल्क्युलेट करायचा आहे. आता याचीच जर बेंडिंग मोमेंटचा विचार केला, तर बेंडिंग मोमेंट ही अशी काहीतरी आपल्याला बघायला भेटणार आहे. कारण की इथे पिन सपोर्ट आहे, तर मोमेंट नसणार आहे. ओके. ही पॉझिटिव्ह मोमेंट, ही निगेटिव्ह मोमेंट. आणि ही मोमेंट मॅक्सिमम कुठे येते त्याचं लोकेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो आपण मोमेंट किती येणार आहे ते कॅल्क्युलेट करतोय. बट यामध्ये डायनामिक आहे. हा लोड जो आहे हा इथे 0 पोझिशन आहे असं आपण कन्सिडर करूया. इथे समथिंग 5 मीटर्सची पोझिशन आहे. जसं आपण मिडलला कन्सिडर केलंय आणि इथे 10 मीटरची पोझिशन आहे. आता हा जो काही लोड आहे हा इथून स्टार्ट होणार आहे आणि राइट हँड साइडकडे मूव्ह होणार आहे. सो इथे 0 पोझिशन आहे. तर इथून इथे राइट हँड साइडला मूव्ह होणार आहे. आता हा मूव्ह होत असताना आपल्याला आपल्या रिअल टाईममध्ये जे काही लोडिंग आहेत ते कॅल्क्युलेट करायचे. सो इथे रिएक्शन्स पण चेक करायचे आणि अशी याची पोझिशन फाइंड आउट करायची की ज्या ठिकाणी आपल्याला मॅक्सिमम रिएक्शन्स अचीव्ह होतील. बट आता इथे प्रॉब्लेम असा आहे की स्टॅडप्रोमध्ये आपण जर याला डायनॅमिकली असं फिरवलं तर त्याच्या रिएक्शन्स आपल्याला भेटत नाही किंवा आपण याला असं डायरेक्ट डायनॅमिकली फिरवू पण शकत नाही. तर त्यासाठी इथं आपल्याला त्याला नंबर ऑफ पोझिशन्समध्ये सेट करायचं आहे. मग जसं आपण आता डिस्कस करतोय की आपल्याला इथे ठेवलं, इथून पुढे सरकवत नेलं एंडपर्यंत, तर त्याची रिएक्शन मॅक्सिमम कुठल्या पॉइंटला येणार आहे ते चेक करायचं आहे. बट यामध्ये स्टॅडमध्ये असं ऑप्शन नाही की आपण याला इथून असं सरकवत ह्या एंड पॉइंटपर्यंत घेऊन आलोय. सो त्याचकरता आपण काय करणार आहे, मल्टिपल टाइम्स कॅल्क्युलेशन्स करणार आहेत. तर ते मल्टिपल टाइम्स कॅल्क्युलेशन कसे करायचे? समथिंग इथे मी असं अझ्युम करतोय की हा जो काही रोलर आहे, हा इथे आपण इनिशियल कंडिशनला ठेवलाय. सो त्याची पोझिशन झाली P1. P1 P1 हा 0 मीटरवर ठेवलाय आणि त्याचे आपण जे काही शिअर फोर्स बेंडिंग मोमेंट आहे ते कॅल्क्युलेट केलेत. त्यानंतर आपण असं अझ्युम करूया की आपण त्याला P2 वर ठेवतोय आणि P2 विल बी 5 मीटर आणि 5 मीटरवर आल्यानंतर परत त्याचे कॅल्क्युलेशन्स केलेत आणि देन अगेन P3 पोझिशन 3 बघतोय. पोझिशन 3 हे 10 मीटरवर आहे
आणि 10 मीटरवर परत कॅल्क्युलेशन्स केलेत. आता या तिन्ही कंडिशनचे कॅल्क्युलेशन्स करून आपण चेक केलेत, की आपल्याला मॅक्सिमम रिएक्शन कुठे भेटणार आहे. बट याची ॲक्युरसी कमी आहे. कारण याच्या फक्त 3च पोझिशन आपण कन्सिडर करतोय. ही फर्स्ट, ही सेकंड आणि ही थर्ड. बट लेट्स अझ्युम आपण एक अंदाज लावला, की लोड हा इथे कुठेतरी मॅक्सिमम येणार आहे किंवा इथे मध्ये कुठेतरी मॅक्सिमम येतोय. पण ह्या पोझिशनला आपले कॅल्क्युलेशन होतच नाहीयेत. मग आपल्याला हे जे काही कॅल्क्युलेशन केलेले आहेत ते चालणार नाही. सो इथे आपण काय करतोय, याला इरेज करतोय. सो ह्या पोझिशन्स आपल्याला नको आहेत. मग आपल्याला कुठल्या पोझिशन्स पाहिजेत? सो लेट्स अझ्युम आपण आत्ताच ही जी काही पोझिशन सेट केलीत 1, 2, 3 या 3 पोझिशनमध्ये इथे कुठेतरी मॅक्सिमम लोड येतोय असं माझं कॅल्क्युलेशन आहे. समथिंग असं आपण अझ्युम करतोय. इथे आपलं कुठेतरी ह्या पोझिशनमध्ये मॅक्सिमम लोड येणार आहे. पण ह्या पोझिशनसाठी आपण लोड कॅल्क्युलेट केलेले नाहीयेत. सो त्यासाठी इथे आपण काय करणार आहे, परत एक पोझिशन ॲड करून टाकू. जसं आपण 1, 2, 3 पोझिशन ॲड केली, तसं याच्या इन बिटवीन इथे एक पोझिशन ॲड करूया आणि इथे पोझिशन ॲड करूया आणि या 2 पोझिशनसाठी परत एकदा कॅल्क्युलेशन क्रिएट केलेत. आता इथे पण आपल्याला वाटतंय की आपण 5 पोझिशनसाठी कॅल्क्युलेशन केलेत, त्याची ॲक्युरसी एवढी नाहीये. सो आपल्याला अजून ॲक्युरसी वाढवायची आहे. सो त्यासाठी आपण काय केलं, परत यामध्ये एक पोझिशन ॲड केली आहे. या ठिकाणी परत एक पोझिशन ॲड केली आहे. या 50 म्हणजे हे जे काही 2 रोलरची आहे त्याची. इथे एक पोझिशन, इथे एक पोझिशन ॲड केली. आता ही काय झाली आहे, आपली मॅक्सिमम रिझल्ट येण्याची ॲक्युरसी इन्क्रीज झालेली आहे. तर इथे आपण चेक करू शकतो, तर आपल्याकडे काय किती पोझिशन झालेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 समथिंग 9 आणि इथे एक 10th पोझिशन असं आपण काहीतरी अझ्युम केलं. आता तरी पण आपल्याला वाटतंय तर थोडी अजून ॲक्युरसी असायला पाहिजे. सो समजा आपण इथे परत एकदा अझ्युम करतोय, की आपला जो काही मॅक्सिमम लोड आहे, तो इथे कुठेतरी ह्या पॉइंटला येणार आहे. असं मी अझ्युम करतोय. ही एक पॉइंटला येणार आहे, ह्या पोझिशनला येणार आहे बीमच्या. बट तिथे आपले अजून पण कॅल्क्युलेशन झाले नाही. आपण त्याच्या नियर आहे, त्या डिस्टन्सच्या नियर आहे, त्या पोझिशनच्या नियर आहे. बट आपण तिथे कॅल्क्युलेट केलेलं नाहीये. सो लेट्स अझ्युम आपण यामध्ये पण परत एक पॉइंट ॲड करून घेतलाय समथिंग. ही पोझिशन आपण परत काय केली, त्यामध्ये ॲड करून घेतली याप्रमाणे. आता आपण त्या ऑब्जेक्टच्या एकदम जवळ आहे किंवा ॲक्युरसीच्या एकदम जवळ आहे. सो असं आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजेच काय झालंय, आपल्याला हा जो काही रोलर आहे, हा 50 किलो न्यूटन जो काही वेट घेणार आहे, तो फर्स्टली इथे सेट करायला लागेल. त्यानंतर इथे, इथे. सो या नंबर ऑफ पोझिशन जे काही आपण ग्रीन व्हर्टिकल लाईनने मार्किंग करून घेतलं, त्या प्रत्येक ठिकाणी प्लेस करायच्यात आणि प्रत्येक ठिकाणी त्याचे शिअर फोर्स बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करायचे. सो हे आपण असं करणार आहे. ओके. सो यालाच काय म्हटलंय आपण मूव्हिंग लोड. सो काय होतोय, या पहिल्या पोझिशनला येतोय. त्यानंतर स्टेप काउंट दुसऱ्या पोझिशनला आहे, स्टेप काउंट तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या असं पुढे-पुढे जाणार आहेत. मग या पोझिशन्स आपण मार्क करून घेतल्यात. मग या पोझिशन अझ्युम किंवा हे तुम्हाला डिसाईड करावे लागतील. ह्या कोणीही तुम्हाला सांगणार नाहीये. सो तुम्ही जेवढी तुम्हाला ॲक्युरसी जास्त पाहिजे, तेवढ्या नंबर ऑफ पोझिशन्स तुम्ही तुमच्या जास्त कन्सिडर करायच्या. ओके. आता हे झालंय सेट. मग आता आपल्याकडे लेट्स अझ्युम 10 मीटरचा बीम आहे. सो इथे बीम आहे आपल्याकडे 10 मीटर. आता यामध्ये मला ॲक्युरसी पर्पज करता किती डिव्हिजन्स घेतले पाहिजेत? तर कन्सिडर करू शकतो आपण 3 डिव्हिजन, पण त्याची ॲक्युरसी जास्त नसेल. समथिंग मग कन्सिडर करूया 5. त्याची पण ॲक्युरसी जास्त नाही. सो इथे मी कन्सिडर करतोय त्याच्या 20 नंबर ऑफ पोझिशन्स. ओके. मग 20 नंबर ऑफ पोझिशन्स मला घ्यायच्या त्या 10 मीटरमध्ये. मग आपल्याला त्यामधला गॅप किती असणार आहे ते कॅल्क्युलेट करायला लागेल. सो कन्सिडर करा, की तुम्हाला 20 नंबर ऑफ पोझिशन अझ्युम करायचे आहेत. सो इथे आपण नोट डाउन करून घेऊया. नंबर ऑफ पोझिशन्स 20 आणि लेंथ 10 मीटर. ओके. लेंथ इज इक्वल टू 10 मीटर आणि नंबर ऑफ पोझिशन आहे 20. सो इथे आपल्याला त्या 2 पोझिशन मधला गॅप फाइंड आउट करायचा आहे. मग त्या 2 पोझिशनमध्ये गॅप किती असणार आहे? 10 मीटर डिव्हायडेड बाय 20 पोझिशन्स. सो हा जो गॅप असणार आहे, तो असणार आहे 0.5 मीटर्सचा. याप्रमाणे. सो हा झालाय सेट. सो हे आपण कॅल्क्युलेट करून घेतलंय. ही व्हॅल्यू जी 20 आहे, ती अझ्युम व्हॅल्यू आहे तुमच्या ॲक्युरसीवर. नेक्स्ट आपण जर कन्सिडर केलं, की आपल्याला खूप जास्त ॲक्युरसी हवी आहे, तर आपण तिथे 40 घेऊ शकतो, 50 घेऊ शकतो आणि कमी ॲक्युरसी हवी असेल, तर तुम्ही 10 पण कन्सिडर करू शकता. बट साधारणतः आपण तिथे 20 नंबर्स कन्सिडर करतोय. कारण
त्याच्यातला गॅप जो आहे तो मला 0.5च्या दरम्यान असायला पाहिजे. सो 0.5च्या नियर अबाउट तो असायला पाहिजे. म्हणून आपण इथे 20 नंबर ऑफ पोझिशन्स कन्सिडर केल्यात. सो हे आपलं झालंय फिक्स. सो आपण इथे त्याच्या पोझिशन्स लिहून घेऊया. सो पोझिशन्स इज इक्वल्स टू 20 आणि त्यातलं पोझिशन मधलं जे काही गॅप आहे किंवा जो काही स्पेस आहे तो पोझिशन मधला जो काही स्पेस असणार आहे 2 पोझिशन मधला तो आहे 0.5 मीटर याप्रमाणे. सो हे आपण इथे कुठेतरी लिहून घेतलंय. आता ओके. सो आता इथे आपण आपल्या ऑब्जेक्टकडे जाऊया. सो आता आपल्याला 10 मीटरचा एक ऑब्जेक्ट ड्रॉ करायचा आहे. सो त्यासाठी आपण ग्रीड घेतोय, बीम ग्रीड घेतलाय आणि फ्रंट व्ह्यू मध्ये इथेच आपण समथिंग 4 मीटरवर 4 मीटर हाईटवर एक बीम ड्रॉ केलाय. याला आपण क्लोज करून घेऊया फुल स्क्रीन. आता याचमध्ये आपण जसं डिस्कस केलं की आपल्याला एका बाजूला पिन सपोर्ट घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला फिक्स सपोर्ट घ्यायचा आहे. सो कुठेही तुम्ही तुमच्यानुसार ऍडजस्ट करा. तर इथे आपण नोड कर्सर घेतोय, स्पेसिफिकेशनला जाऊया आणि यामध्ये नोड कर्सरने इथे आपण हा नोड सिलेक्ट करूया आणि इथे आपण घेतोय पिन कंडिशन किंवा फिक्स कंडिशन. सो इथे मी असाइन करून घेतलंय. नेक्स्ट वन राईट हँड साइडला पिन कंडिशन आपण सिलेक्ट केली. सो असाइन साइन क्लोज. सो हे झाले ते क्रिएट. आता यामध्येच इथे आपल्याला मेंबरला मेंबर प्रॉपर्टी असाइन करायची. सो मेंबर प्रॉपर्टी असाइन करण्यासाठी इथे मी याला एक आय सेक्शन असाइन करतोय समथिंग ISMB 200 किंवा 250. सो सिलेक्ट ऑब्जेक्ट. आता इथे आपल्याला आय सेक्शन असाइन करायचं असेल तर इथे आपल्याला प्रिझमॅटिकला न जाता डेटाबेसमध्ये जायचं कारण की आपण तो स्टील सेक्शन कन्सिडर करतोय. सो डेटाबेसला क्लिक करा. डेटाबेसमध्ये इथे आपल्याला इंडियन जो काही आपला स्टील टेबल असतो तो इथे दिलाय. सो इंडियाला सिलेक्ट करा. इंडियामध्ये रोल स्टील की कोल्ड फॉर्म. सो आपल्याला रोल स्टील सेक्शन असाइन करायचंय. सो आपण रोल स्टील घेतोय आणि रोल स्टील मध्ये इथे आपल्याला ISMB समथिंग 200 ISMB 200. सो हा बीम आपण सिलेक्ट केलाय. सो आय सेक्शन 200 असाइन क्लोज असाइन येस क्लोज. सो हे आपण इथे सेट केलंय. शिफ्ट एक्स टू हाईड मेंबर प्रॉपर्टी. आता हे झालंय सेट. राईट क्लिक 3D रेंडर मध्ये आपण चेक करू शकतो. हा आय सेक्शन आपल्याला ह्या प्रकारे बघायला भेटणार. ओके. सो हा झालाय तो आय सेक्शन. जॉमेट्रीला आपण परत क्लिक करूया. नेक्स्ट. आता याचमध्ये आपल्याला इथे जायचं आहे लोडिंगला. आता लोडिंग मध्ये इथे आपल्याला लोड केस डिटेल्सला ऍड करायचंय. सो क्लिक ऑन लोड केस डिटेल्स. ऍड बटनला क्लिक करा. त्यामध्ये लोडिंग टाईप आता इथे आपल्याला एक क्रेन हुक नावाची कॅटेगरी पण दिली. तर क्रेन हुक मध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता किंवा जर कॅटेगरी नसेल तर नन म्हणा. सो सध्या तरी मी कॅटेगरी नन करून टाकतोय. नाव दिलंय त्याला मुव्हिंग लोड. मुव्हिंग लोड आणि याला ऍड करायचं आहे. सो हा ऍड झालाय. आता मुव्हिंग लोड ऍड केल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथे त्याच खाली लोड जनरेशन नावाचं बटन दिलंय. तर त्या लोड जनरेशन नावाच्या बटनला क्लिक करायचंय. आता लोड जनरेशन मध्ये इथे आपल्याला नंबर ऑफ लोड टू बी जनरेटेड. सो नंबर ऑफ लोड टू बी जनरेटेड इथे 1 दिलंय. तर इथे आपल्याला पोझिशन्स किती हव्यात त्या टाकायच्यात. सो नंबर ऑफ लोड्स म्हणजेच नंबर ऑफ पोझिशन्स आहेत. तर त्या किती हव्यात त्या 20 हव्यात. सो नंबर ऑफ लोड टू बी जनरेटेड 20 आणि प्री डिफाईन्ड लोड टू बी ऍडेड. सो आपल्याला हे जे काही 20 लोड आहेत हे कुठल्या लोडिंग म्हणजे कुठल्या लोड केसमध्ये ऍड करायचे. सो लेट्स अज्युम आपण एखादा प्रोजेक्ट केलाय आणि त्यामध्ये डेड लोड, लाईव्ह लोड, अर्थक्वेक लोड, विंड लोड आणि त्यानंतर मुव्हिंग लोड अशी ही मुव्हिंग लोडची 5वी लोड केस असेल. तर यामध्ये आपल्याला लिस्टमध्ये तो नंबर सिलेक्ट करायला लागेल 5 कारण की आपण ऍज्युम काय करतोय 5th लोड केस आपली मुव्हिंग लोड आहे. बट आपल्या ह्या प्रोजेक्टमध्ये आपण एकच लोड केस घेतली आहे त्याच्यामुळं
इथे आपल्याला एकच घ्यायचा आहे. सो आपल्याला हा जो काही लोड ऍड करायचा आहे हा पहिल्या म्हणजे मुव्हिंग लोडच्या लोड केसमध्ये ऍड करायचा आहे. सो इथे आपण प्री-डिफाईन्ड लोड टू बी ऍडेड मध्ये 1 सिलेक्ट करायचंय आणि याला ऍड करा. सो तो इथे ऍड झालेला दिसतोय आणि याला क्लोज करून टाका. हे झालंय सेट. नेक्स्ट आता इथे मुव्हिंग लोड घेतलाय, पण मुव्हिंग लोड ही जी केस आहे ती एम्प्टी आहे, त्यामध्ये कुठलाही लोड ऍड केलेला नाही. हा जनरेटर आहे फक्त. ओके, सो आपल्याला जर यामध्ये कुठला लोड ऍड करायचा असेल मुव्हिंग लोड मध्ये एक्स्ट्रा, तर तो तुम्ही इथे ऍड करून घेऊ शकता. यामध्ये आपण सेल्फ-वेट वगैरे ऍड केलेलं नाहीये, कारण की असं जर स्ट्रक्चर असेल तर सेल्फ-वेट ते डेड लोड वगैरे जे आहे ते वरच्या बाजूला कुठेतरी ऍड केलं असेल. आपण फक्त इथे एक बीमचं अनालिसिस करतोय आणि जर तुम्हाला फक्त सिंगल बीमचं अनालिसिस करायचं असेल आणि याचं लोडिंग कुठल्या दुसऱ्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये ऍड करायचं असेल तर तुम्ही यामध्ये सेल्फ-वेट ऍड करून घ्या. सध्या तरी आपण इथे सेल्फ-वेट ऍड करूनच घेतोय. तो मुव्हिंग लोड ऍड, यामध्ये फक्त एक सेल्फ-वेट आपण ऍड करूया. सो जो काही बीम आपण घेतलाय त्याचा सेल्फ-वेट आपल्याला कन्सिडर करायचा आहे. सेल्फ-वेट असाइन टू व्ह्यू, असाइन येस, याप्रमाणे. बट एक गोष्ट लक्षात घ्या, जर इथं ऑलरेडी तुमच्याकडे एखादं स्ट्रक्चर एक्झिस्टिंग आहे ज्यामध्ये डेड लोड वगैरे अप्लाय केलेलं असेल, तर त्यामध्ये ऑलरेडी सेल्फ-वेट असेल तर इथे परत सेल्फ-वेट ऍड करण्याची गरज नाही. आपण इथे एक सिंगल बीम अनालिसिस करतोय म्हणून आपण इथे सेल्फ-वेट कन्सिडर करतोय. ओके, जर होल स्ट्रक्चर असेल तर ऑलरेडी सेल्फ-वेट डेड लोड मध्ये ऍड केलं गेलेलं असणार आहे. त्यामुळे आपण ते त्यावेळी घेणार नाही. सिंगल बीमच्या अनालिसिसच्या वेळी त्याला आपण कन्सिडर करतोय. ठीक आहे, आता हे झालंय क्रिएट. सो सेल्फ-वेट आपण सांगितलं y-1 असाइन पण करून घेतलाय. आता हा जो काही लोड आलाय तो आपण सांगितलाय नंबर ऑफ पोझिशन्स आपण सांगितल्या 20. बट इथे तो लोड कुठून स्टार्ट व्हायला पाहिजे, कुठे एंड व्हायला पाहिजे, त्यातला गॅप किती असायला पाहिजे तो आपण इथे अजून डिफाईन केलेला नाहीये. तर तो डिफाईन करण्यासाठी आपल्याला डेफिनेशन मध्ये जायचंय. डेफिनेशन मध्ये इथे आपल्याला पहिला ऑप्शन भेटतोय व्हेइकल डेफिनेशन. तो व्हेइकल डेफिनेशनला क्लिक करा. इथे ऍड बटनला क्लिक करायचंय आणि ऍड मध्ये इथे आपल्याला व्हेइकल टाईप रेफरन्स, सो इथे आपण 1च घेतोय, विड्थ. आता यामध्ये आपल्याला विड्थ का विचारली, लेट्स अज्युम आपण इथे सध्या तरी असं कन्सिडर केलं होतं की आपल्याकडे 2 रोलर आहेत. सो समथिंग आपण असा एक घेतलाय, असा एक घेतलाय आणि त्याच्यावर हा असा काहीतरी लोड जाणार आहे असं आपण कन्सिडर केलं. बट लेट्स अज्युम तुम्ही असं कन्सिडर करा की आपल्याकडे एखादा कार आहे. ओके, सो कार जशी असते त्याचे 4 व्हील्स आपल्याकडे असतील. सो त्यानुसार सो इथे जर आपण कन्सिडर केलं की हा एक बीम आहे, हा एक बीम आहे, इथे काहीतरी सपोर्ट आहे. सो हे आपण टॉप व्ह्यू मध्ये बघतोय, इथे काहीतरी सपोर्ट आहे. ओके, आणि ते कारचे व्हील्स असे इथे आपण अप्लाय करून घेतले याप्रमाणे इथे इथे. तर ही झाली त्याची लेंथ. सो जी लेंथ आपण इथे ऍड करणार आहे म्हणजे 2 लोड मधलं जे डिस्टन्स आता आपण जे पॉईंट टू कन्सिडर केलं होतं ते, आणि दुसरं ही विड्थ किती असायला पाहिजे. सो ही विड्थ तुम्ही इथे मेन्शन करू शकता. ही विड्थ याच्यासाठी दिली आहे. सो जर तुमचे पॅरलल लोड जात असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये विड्थ घेऊ शकता. इथे मी क्लिअर करतो, पण विड्थ आपल्याकडे नाहीये. विड्थ आपण 0च घेतोय. बट लोड आपल्याकडे आहे. आता जसं आपण लोड कंडिशन सांगितली आहे 50, तर 50च्या 2 लोड हाफ ऑफ ट्रान्सफर होतील. सो आपण इथे घेणार आहे 25 आणि बॉटम साईडला घेणार आहे 25, कारण की आपल्याकडे 2 रोलर आहेत. सो आपण 25 लोड घेतलाय कारण की आपण आपली लोडिंगची जी काही इंटेन्सिटी आहे ती 50 किलो न्यूटन एवढी अज्युम केली आहे. आता याचमध्ये त्यातलं डिस्टन्स, सो 2 लोड मधलं जे काही डिस्टन्स होतं किंवा 2 रोलर मधलं जे काही डिस्टन्स होतं ते आपण 0.2 मीटर कन्सिडर केलंय. सो इथे 0.2 मीटर आपण घेतलंय. यालाच इथे ऍड बटनला क्लिक करा, क्लोज करा. सो ही व्हेइकल डेफिनेशन आता ऍड झाली. ओके, सो आपण लोड्स घेतलेत, लोड मधलं स्पेसिंग दिलंय. बट आता एक प्रॉब्लेम आहे की हा लोड कुठून स्टार्ट करायचा ते आपण अजून सांगितलेलं नाही, कारण की आता स्टॅट डायरेक्टली याच्यावर लोड अप्लाय करत नाही. त्याला पहिले पोझिशन सांगावी लागेल. सो ती स्टार्टिंग पोझिशन तुमची कुठली असणार आहे. सो तुम्हाला लेफ्ट पासून स्टार्ट करायचं की राईट पासून ते तुम्हाला इथे सांगावं लागेल. तिथे आपण लेफ्ट पासून स्टार्ट करतोय, तर लेफ्टची ही पोझिशन असणार आहे स्टार्टिंग पोझिशन. सो याला डबल क्लिक करा. याची जी स्टार्टची जी काही पोझिशन आहे ती आहे 040. सो इथून हा लोड स्टार्ट होईल आणि तोच नंतर एक्स डायरेक्शनला जे राईट हँड साईडला ट्रान्सफर होणार आहे. ओके, याप्रमाणे. नेक्स्ट, सो इथेच आपण ती पोझिशन सांगण्यासाठी इथे बघा जनरेट लोड नावाचं आपण एक लोड जनरेशन ऍड केलं होतं. सो जनरेट लोडला क्लिक करा, त्याला खाली ऍड बटनला क्लिक करा आणि त्यामध्ये
इनिशियल पोझिशन ऑफ लोड. सो इनिशियल पोझिशन आताच आपण कॅल्क्युलेट केली होती 0, 4, 0. सो ती इथे आपण ऍड केली आहे आणि ती आता कुठल्या बाजूला जायला पाहिजे. सो आपण आता डिस्कस केलंय की आपल्याला ते एक्स ऍक्सिस कडे घेऊन जायचंय. मग इथे आपल्याकडे दोन ऍक्सिस आहेत, एक्स इन्क्रिमेंट और झेड इन्क्रिमेंट. वाय इन्क्रिमेंट नसणार आहे, व्हर्टिकल जाणार नाही, एकतर तो एक्स कडे जाईल किंवा तो झेड कडे जाणार आहे. सो मग एक्स इन्क्रिमेंट किती पाहिजे. आता हे एक्स इन्क्रिमेंट कुठून येणार आहे, तर हे तेच नंबर ऑफ पोझिशन मधला गॅप. तो इथे पहिली पोझिशन झाली, दुसरी पोझिशनचा गॅप किती असणार आहे तर 0.5. इथे आपण 0.5 चा गॅप इथे असाइन करणार आहे. तो एक्स इन्क्रिमेंट म्हणजे एक्स डायरेक्शनला प्रत्येक वेळी 0.5 चं इन्क्रिमेंट होत जाणार आहे आणि इथे इथे तो पुढे पुढे जाणार आहे. याला करायचंय ऍड आणि याला करायचंय क्लोज. सो हे झालंय आपलं सेट. नेक्स्ट, आता हे क्रिएट झाल्यानंतर पुढे आपल्याला अनालिसिस अँड डिझाईनला जायचंय. त्यामध्ये अनालिसिस कमांड, ऍड, क्लोज, नेक्स्ट रन अनालिसिस, सेव्ह. ओके, नेक्स्ट वन, गो टू पोस्ट प्रोसेसिंग मोड, डन. आता हे बघा, इथे आपण मुव्हिंग लोड 1 घेतलाय आणि त्यानंतर त्याच्या खाली लोड जनरेशन आलंय. ते अप टू कुठपर्यंत आले 21 पर्यंत. ऍक्च्युली हे 20 लोड जनरेट झालेले आहेत. इथे एक नंबर याचा गेलाय, त्याच्यामुळं एक नंबर पुढे शिफ्ट झालाय 21 करता. सो हे 20 नंबर ऑफ लोड ऑटोमॅटिकली स्टॅडने जनरेट करून दिले. सो याला अप्लाय करा, ओके करा, त्याला क्रिएट. आता यामध्ये जर तो लोड बघायचा असेल तर सिम्पली आपल्याला व्ह्यू लोडिंग डायग्रामला क्लिक करायचंय, तर ते लोड दिसतील. या लोड्सच्या व्हॅल्यू बघायची असतील, शिफ्ट व्ही प्रेस करा, या लोड्सच्या व्हॅल्यू तुम्हाला बघायला भेटतील. आणि त्यानंतर इथे क्लिक केलं तर इथे आपल्याला जनरेशन बटनला क्लिक करायचंय. सो जनरेशन मध्ये ही सेकंड कंडिशन आपण सिलेक्ट केली. ओके, सो व्ह्यू लोडिंग डायग्राम. आता इथे जर आपण सिलेक्ट करतोय समथिंग जनरेशनला, इथे मी क्लिक केलंय, डाऊन की प्रेस करतोय, तर बघा तो लोड हळूहळू हळू पुढे जाताना आपल्याला दिसतोय याप्रमाणे. तर जसं आपण डाऊन की प्रेस करत चाललोय तसं तसं तो पुढे जातोय आणि अप की प्रेस करतोय तसं तो मागे येताना दिसतोय. तर हा मुव्हिंग लोड होतोय. आता याचमध्ये इथे आपल्याला MZ या बटनला क्लिक करायचे, म्हणजे मोमेंट चेक करायची. जर तुम्हाला शिअर फोर्स चेक करायचा असेल तर FY या बटनला क्लिक करा, तर शिअर फोर्स चेक केला जाईल. सो सध्या तरी मी शिअर फोर्सला बंद करतोय. FZ हे बटन, सॉरी MZ हे बटन क्लिक केलंय आणि याचा स्केल वाढवतोय थोडं. सो इथून आपण थोडं स्केल वाढवून घेतलंय याप्रमाणे. नेक्स्ट वन, इथे आपण जातोय समथिंग स्ट्रक्चरमध्ये. स्ट्रक्चरमध्ये इथे आपण स्केल, बट हां स्केलमध्ये पॉईंट फोर्स याला आपण अप्लाय इमिजिएटली म्हणूया आणि इथे आपण थोडं कमी करून घेऊया. इथे अप्लाय केलं, ओके केलं, नेक्स्ट. आता याच नंतर इथेच आपण सिलेक्ट करतोय रिॲक्शन. सो रिॲक्शन आपल्याला बघायचं असेल तर रिॲक्शन MZ ला आपण ऑन केलंय आणि सिलेक्टला जाऊ, टेक्स्ट कर्सर आपण सिलेक्ट केलं, नेक्स्ट. तर इथेच रिझल्ट मध्ये आपण एनोटेटला जातोय. सो इथे एनोटेट मध्ये बीम रिझल्टला क्लिक करा आणि बीम रिझल्ट मध्ये बेंडिंगचे जे काही एंडवर येणारे, मॅक्झिमम येणारे आणि बींडवर येणारे रिॲक्शन आपल्याला चेक करायचे. सो बेंडिंग मध्ये क्लिक करा, बेंडिंग मध्ये एंड रिझल्ट आणि मॅक्झिमम कुठे येणार आहे तो रिझल्ट आणि मिड पॉईंटचा, त्याला इथे एनोटेट बटनला क्लिक करा आणि क्लोज करा. आता इथेच आपण चेक करतोय जनरेशन आणि जनरेशन मध्ये सेकंडला क्लिक केलं. जसं आपण याला आता डाऊन की प्रेस करतोय तसं काय होतंय, लोड आपला पुढे जातोय. इथं व्ह्यू लोडिंग डायग्रामला पण इथे ऑन करा, जनरेशन. ओके, इथे आपण व्ह्यू लोडिंग डायग्राम पण चेक करू शकतो. जसा लोड पुढे जातोय तसं तसं बेंडिंग मोमेंट मध्ये पण चेंजेस आपल्याला बघायला भेटतात. तर 21 नंबर, येस, ही लास्ट पोझिशन त्याची कन्सिडर झाली. आता याचमध्ये एनव्हलप नावाचा ऑप्शन आहे. तर जर आपण इथे एनव्हलपला क्लिक केलं तर एनव्हलप मध्ये आपल्याला मॅक्झिमम रिझल्ट कुठे भेटतोय, म्हणजे किती रिॲक्शन मॅक्झिमम येते ते चेक करायला भेटते. सो जर आपण लेफ्ट साईडला फिक्स सपोर्टवर मॅक्झिमम रिॲक्शन चेक केली सगळ्या 21 मिळून, तर 21 मध्ये कुठे मॅक्झिमम येते ते 98.957 किलो न्यूटन मीटर ही रिॲक्शन मॅक्झिमम अचीव्ह झाली आहे त्या 20 पोझिशन्स पैकी. त्यानंतर मिडलला जर बघितलं तर मॅक्झिमम इथे आपल्याला भेटते 85.815. सो इथे आपल्याला मॅक्झिमम रिॲक्शन येणार आहे. मिडलची रिॲक्शन आहे 77.524
आणि एंडवर रिॲक्शन आहे 0 कारण की इथे पिन सपोर्ट आहे. ओके. सो याप्रमाणे. सो आपल्याला मॅक्सिमम रिॲक्शन कुठे भेटलाय? तर मॅक्सिमम रिॲक्शन आपल्याला ह्या पोझिशनला भेटलाय. तर ही ती पोझिशन आहे. सो इथे पोझिशन दिसत नाही, बट आपल्याला मोमेंट बघायची. सो मोमेंट आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ती मोमेंट आहे मिडलला 85.815 किलो न्यूटन मीटर एवढी. सो ही रिॲक्शन आपण कॅल्क्युलेट करून घेतली. हे झालंय आपलं मूव्हिंग लोड एनालिसिस कंप्लीट.